हॅलो फ्रेंड्स, मी प्रिया. तर हा गोव्यातला दुसरा दिवसचा व्लॉग आहे. हा खूप दिवसांनी मी अपलोड करते. तर मी हा विसरून गेलेले ब्लॉग अपलोड करायचा. तर आम्ही असं मस्त सकाळी तयार झालो. छान वन पीस वगैरे घातले. हॉटेल बाहेर थोडेफार फोटो काढले. क्लायमेट छान होतं. आणि नंतर जरा पुढे गेल्यानंतर सर्वांनी आपापल्या आवडीचा नाश्ता केला. कोणाला शुभमनं इडली खाल्ली, डोसा वगैरे असं खाल्लं. आणि नाश्ता करून आम्ही पुढे गेलो. तर आपल्या तिथं गोव्यामध्ये ट्रॅफिक खूप असतं, त्यामुळे फोर व्हीलरमधून फिरायला खूप असं क्रिटिकल होतं. त्यामुळे तिथे अशा बाईक असतात. आपण एक दिवसाचं ₹500 रेंट देऊन दिवसभर आपण त्याच्यामध्ये पेट्रोल घालायचं आणि आपल्याला जेवढं फिरायचं तेवढे आपण त्या बाईकनी, स्कूटीनी फिरू शकतो. आणि आम्ही स्कूटी घेतली आणि आम्ही गेलो फिरायला. तर ते गोव्यामध्ये कुठेतरी त्याचा छान असा किल्ला होता. तिकडे असं मस्त असं वातावरण छानगार हिरवागार होता. किल्ल्यामध्ये खूप चालायचं होतं. त्यामुळे चालून थोडे माणसं अशी थोडी बसायची आणि परत चालायची. बघण्यासारखं एवढं काही नव्हतं, पण असं बाकी इतर किल्ल्यापेक्षा गोव्यामध्ये तो होता तो किल्ला जरा बऱ्यापैकी होता. आणि तिथून असा समुद्र खूप छान दिसत होता. समुद्रामधल्या बोटी, असे सगळेजण असे फोटो समुद्रकिनारी आणि किल्ल्यावरती फोटे खूप छान दिसतात. तिथे असा मोठा असा खूप जागेमध्ये हा किल्ला होता. आणि चालून आम्ही थोडंफार बघितलं. त्याच्यानंतर असं तिथून आम्ही बाहेर पडलो थोडंफार थंड वगैरे पिऊन. आणि त्यानंतर किल्ल्यातूनच पुढे येताना त्या रस्त्यातूनच तिथून जाताना आम्हाला डॉल्फिन पॉइंट दिसला. आणि त्याच्यानंतर मग मी ठरवलं डॉल्फिन बघायला जायचं. तर त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येकी ₹300 देऊन बोटमध्ये बसून गेलो. तर हे बोटमध्ये एक 20 ते 30 मिनिटं बोट आतमध्ये गेल्यानंतर ते डॉल्फिन दिसत होते. मग जसं समुद्रात बोट जायला लागली तसं मला तर भीती वाटायला लागली. आणि आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला डॉल्फिन दिसले आणि ते बघून आम्ही नंतर परत आलो. नंतर रूममध्ये वगैरे गेलो. दुपारचं जेवण केलं. थोडीफार रेस्ट घेतली आणि 5 वाजता बीचवरती खेळायला आलो. बीचवरती अशी मस्ती खूप छान केली. 1-2 तास आम्ही बीचवरती खेळलो, सनसेट बघितला, फोटो वगैरे काढले. सनसेट आणि बीचवरती संध्याकाळचे फोटो खूप छान येतात. शुभम मला फक्त भिजवतच होता आणि ते खारट पाणी तोंडात आणि डोळ्यात झालं की चरचरत होतं. आणि बीचवरती खेळून झालं की रूमवरती गेलो, फ्रेश वगैरे झालो, चेंज केलं. त्याच्यानंतर थोडं मार्केट फिरायला गेलो. गोव्यामध्ये शॉपिंगसाठी काय फक्त वन पीस, काजू वगैरेच होतं, एवढं काही नव्हतं. आणि आता आमचा दुसरा दिवस होता, त्यामुळे आता वन पीस वगैरे घेऊन काय उपयोग नव्हता. त्यामुळे आम्ही काय थोडंफार ज्वेलरीचं साहित्य घेतलं. आणि त्याच्यानंतर छान असं पेस्ट्रीचं दुकान होतं. सगळ्यांनी आपापल्या आवडीचे पेस्ट्री, फालुदा वगैरे घेतला. त्यानंतर संध्याकाळचं जेवण केलं आणि हा गोव्यातला आमचा दुसरा दिवस संपला. आणि मी असे छान काहीतरी पिक्चर्स शेअर केलेत. आपल्याला व्लॉग आवडला असले तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. नवीन ब्लॉग मी तुमच्याबरोबर असेच घेऊन येईन. माझे ब्लॉग काही रेग्युलर नसतात, पण कधीतरी असतात. पण कधीतरी असले तरी मी तुमच्यासोबत शेअर करेन. थँक यू.